आज आपण पापलेट रस्सा बनवणार आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही रेसिपी बनवली ना, रिपीट रेसिपी करावीच लागेल तुम्हाला। खूप छान रेसिपी आहे, इझी आणि कमी इन्ग्रेडियंटमध्ये होणारी रेसिपी। सो लेट स्टार्ट रेसिपी। बघा, बारीक असं छोटे छोटे खोबरं कट करून घेतलेले, मग कढीपत्ता, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे याचे एक छान ग्रीन कलरचं वाटण तयार करून घेऊ आपण। आता वाटण तयार करून घ्यायचं बारीक। तोपर्यंत फिश पण आपण धुवून ठेवलेली आहे, पॉपलेट। आणि आता आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत। इझी हळद पावडर टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ घ्यायचं। लाल काश्मीरी पावडर वापरायची, तुम्ही आगरी मसाला वापरू शकतात। गरम मसाला ॲड केलेला आहे छान। आणि आता हा मसाला आपला रेडी झालेला आहे। कढई घ्यायची, मस्त तेल टाकायचं, कळकळू द्यायचं, मस्त कढीपत्ता सोडलेला आहे आणि हा आपण तयार केलेला मसाला सर्व टाकून द्यायचा, मिक्स करायचं छान। ग्रीन कलरचं वाटण पण टाकायचं, मिक्स करून घ्यायचं छान। मिक्स केल्यानंतर 1 ते 1.5 ग्लास आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। मस्त उकळी आल्यानंतर आपल्याला फिश पण टाकून द्यायची आहे, पॉपलेट। तेल सुटेपर्यंत मस्त शिजू द्यायचं। मग पॉपलेट त्यात ॲड केला आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोकमचं पाणी टाकायचं आहे थोडंसं। मी बघा कोकम भिजवून ठेवलेलं, नंतर मग ते पाणी गाळून घ्यायचं। कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट खूप सुंदर आहे। टेस्ट तर खूप छान येते बघा। फिश टाकल्यानंतर गार्निशसाठी कोथिंबीर टाकून द्यायची। अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा गाईज। कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग।